पालेभाज्या तर सगळेच खातात, पण तुम्ही कधी शेवग्याच्या शेंगाचं झाड असतं ना, तर त्या झाडाच्या म्हणजे पाल्याची भाजी कधी खाल्ली आहे का? तर ते मला नक्की सांगा. आणि नसेल खाल्ली तर एकदा ट्राय करा. खरंच खूप मस्त आणि एकदम भारी होते. मी पण पहिल्यांदाच खाल्ली होती आणि ही भाजी दीदी बनवायला लागलेत. तर आता काय आम्ही जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आहे गावी आणि गावी आमच्या शेवग्याच्या शेंगाचं मोठं झाड आहे. त्याला शेंगा पण लागतात, पाला पण भरपूर आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, कोवळा कोवळा पाला घेऊन आल्या, त्यांना स्वच्छ धुवून कट करून घेतला आणि आता चपात्या झाल्या होत्या. त्याच तव्यामध्ये भाजीला फोडणी देते. तर सुरुवातीला तेल गरम करायचं, भरपूर असा लसूण, मटकीची डाळ आणि स्वच्छ धुवून चिरून घेतलेली जी शेवग्याच्या शेंगाची पाल्याची भाजी आहे, तिला व्यवस्थित मिक्स करायचं. मीठ टाकून थोडंसं झाकण लावून शिजवायची. आता शिजायला थोडासा वेळ लागतो हिला. झाकण लावायचं, थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी आपली तयार होते. एकदा नक्की ट्राय करा. खरंच खूप भारी आणि एकदम टेस्टी लागते. एकदा अशी नवीन काहीतरी वेगळं ट्राय करायला काहीच हरकत नाही. चला तर